रामकृष्ण हरी. नमस्कार वारकरी बांधवांनो. आज आपण अशा कथेची सुरुवात करणार आहोत जी फक्त एका महान संताची कथा नाही आहे, तर श्रद्धा, गुरुभक्ती, त्याग आणि अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका कुटुंबाची कथा आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींचं नाव घेताच आपल्या डोळ्यांसमोर ज्ञानेश्वरी, आळंदीची वारी, हरिनामाचा गजर आणि माऊली 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 हा भक्तीचा स्वर घुमू लागतो. पण एक प्रश्न स्वतःला विचारून पहा, ज्ञानेश्वर माऊलींच्या जन्माआधी काय घडलं होतं? समाजाने ज्यांना बहिष्कृत केलं त्यांच्याच घरात 4 संतांचा जन्म का झाला? एका गुरुच्या एका आज्ञेने महाराष्ट्राचा इतिहास कसा बदलला? आज आपण या अद्भुत प्रवासाची सुरुवात करणार आहोत. आजपासून सुमारे 750 वर्षापूर्वी गोदावरीच्या पवित्र तीरावर वसलेलं एक सुंदर, शांत आणि धार्मिक गाव आपेगाव. सकाळ होताच मंदिरातील घंटानाद कानावर पडायचा. वेदांचे मंत्र वातावरणात घुमायचे. शेतकरी शेतात जात ब्राह्मण वेद्याध्ययन करत. प्रत्येक घरात देवपूजा होत असे. याच गावात एका विद्वान ब्राह्मण कुटुंबात जन्म झाला विठ्ठलपंत कुलकर्णी. लहानपणापासून ते विलक्षण बुद्धिमान होते. एकदा ऐकलेला मंत्र त्यांना पुन्हा पुस्तक न पाहता म्हणता येत असे. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत यांचा अभ्यास त्यांना अतिशय आवडत असे. परंतु त्यांची खरी ओढ होती भगवंताच्या चरणी. इतर मुले खेळत असताना विठ्ठलपंत मंदिरात बसून ध्यान करत, कधी नदीकिनारी बसून रामकृष्ण हरीचा जप करत, कधी एखाद्या साधूसोबत तासनतास धर्मचर्चा करत. गावातील वयोवृद्ध लोक म्हणायचे, हा मुलगा साधा नाही, याच्या आयुष्यात देवाने काहीतरी विशेष लिहून ठेवलं आहे. काळ पुढे सरकला. घरच्यांच्या इच्छेनुसार विठ्ठलपंतांचा विवाह आळंदी येथील अत्यंत सात्विक, धार्मिक आणि पतिव्रता रुक्मिणीबाई यांच्याशी झाला. दोघांचा संसार प्रेमाने सुरू झाला. रुक्मिणीबाई आदर्श गृहिणी होत्या. त्या विठ्ठलाची पूजा करत, पाहुण्यांची सेवा करत आणि पतीची मनापासून काळजी घेत. पण विठ्ठलपंतांचं मन मात्र संसारात पूर्णपणे रमत नव्हतं. त्यांना सतत वाटत असे, हा जन्म फक्त संसारासाठी नाही, ईश्वर प्राप्तीसाठी आहे. रात्री सगळे झोपल्यानंतर ते अंगणात बसून आकाशाकडे पाहत राहायचे. मनात एकच प्रश्न, देवा, तुझ्यापर्यंत पोहोचायचा खरा मार्ग कोणता? शेवटी त्यांनी तीर्थयात्रेचा निर्णय घेतला. रुक्मिणीबाईंना निरोप देऊन ते घराबाहेर पडले. पायी प्रवास, जंगल, नद्या, डोंगर, अनेक तीर्थक्षेत्र आणि अखेर काशी. त्या काळची काशी म्हणजे भारताचं आध्यात्मिक हृदय. गंगेच्या घाटावर अखंड आरती, शेकडो संन्यासी, वेदाचा निनाद, ध्यानस्थ योगी. हे वातावरण पाहून विठ्ठलपंत भारावून गेले. त्यांना वाटलं, यापेक्षा मोठं जीवन दुसरं नाही. काशीत त्यांची भेट झाली महान संतांची, श्रीपाद स्वामी यांच्याशी. विठ्ठलपंतांची विनम्रता, अभ्यास आणि भक्ती पाहून स्वामी प्रसन्न झाले. विठ्ठलपंतांनी त्यांच्याकडे संन्यासाची इच्छा व्यक्त केली. वारकरी परंपरेतील कथानुसार त्यांनी आपला विवाह झाल्याचा उल्लेख केला नाही. श्रीपाद स्वामींनी त्यांना संन्यास दीक्षा दिली. आता विठ्ठलपंत पूर्णपणे ईश्वर भक्तीत रमले. त्यांना वाटलं, आता आयुष्याचं ध्येय पूर्ण झालं. पण नीतीने अजून वेगळंच लिहून ठेवलं होतं. काही दिवसांनी आळंदीहून आलेल्या यात्रेकरूंनी श्रीपाद स्वामींना सांगितलं, स्वामी, विठ्ठलपंत विवाहित आहे, त्याची पत्नी आजही त्यांची वाट पाहत आहे. हे ऐकताच स्वामी गंभीर झाले. त्यांनी विठ्ठलपंतांना बोलावलं. विठ्ठला, हे खरं आहे का? विठ्ठलपंतांनी शांतपणे मान खाली घातली. क्षणभर शांतता पसरली. मग श्रीपाद स्वामी म्हणाले, लक्षात ठेव, धर्म कधीही कर्तव्यापासून पळायला शिकवत नाही. पत्नीला एकटं सोडून मिळवलेला संन्यास हा पूर्ण संन्यास नाही. तू ताबडतोब आळंदीला परत जा. गृहस्थ धर्म पूर्ण कर. हीच माझी आज्ञा आहे. विठ्ठलपंतांनी गुरूंच्या चरणी मस्तक टेकवलं. एक शब्दही न बोलता त्यांनी आज्ञा स्वीकारली. वारकरी बांधवांनो, गुरुची आज्ञा मानून स्वतःचं आयुष्य बदलणारा शिष्य किती महान असतो हे विठ्ठलपंतांनी दाखवून दिलं. जर तुम्हालाही गुरु शिष्य परंपरेवर, वारकरी संप्रदायावर आणि आपल्या संतांच्या अशा सत्यकथा आवडत असतील तर आत्ताच विठ्ठल वाईब्सला सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब आम्हाला आणखी अशा सखोल कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा देतो. चला आता पुढे पाहूया. विठ्ठलपंत आळंदीला परतले. रुक्मिणीबाईंनी अनेक वर्षांनी आपल्या पतीला पाहिलं. डोळ्यात अश्रू होते, पण ते दुःखाचे नव्हते, ते आनंदाचे होते. त्यांना वाटलं, आता आपलं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होईल. पण नियतीची परीक्षा अजून संपली नव्हती.
त्या काळातील समाजात धर्मशास्त्राचे नियम अत्यंत कठोरपणे पाळले जात. एकदा संन्यास घेतलेला माणूस पुन्हा गृहस्थाश्रमात आला तर तो अक्षम्य अपराध मानला जात असे. गावातील धर्मपंडितांनी सभा बोलावली. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांना समाजबाह्य घोषित करण्यात आले. त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. कोणी त्यांच्या घरी येईना, कोणी त्यांच्याशी बोलत नसे. धार्मिक विधीमध्येही त्यांना स्थान नव्हतं. रुक्मिणीबाईंना विहिरीवर अपमान सहन करावा लागत असे. विठ्ठलपंत भिक्षा मागायला गेले तर अनेक जण दार बंद करत. सर्वात मोठा आघात कोणता होता माहितीये? धर्मपंडितांनी जाहीर केलं, या दाम्पत्याला होणाऱ्या मुलांनाही समाजात स्थान मिळणार नाही. कल्पना करा, अजून जन्मही न घेतलेल्या बालकांना शिक्षा. त्यांचा गुन्हा काय होता? फक्त इतकाच की ती विठ्ठलपंतांची मुलं म्हणून जन्माला येणार होते. इतका अपमान, इतकं दुःख, तरीही विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंनी विठ्ठलाचं नाम सोडलं नाही. रोज पूजा, रोज प्रार्थना, रोज हरिनाम. कदाचित त्यांनाही माहीत होतं की ज्या घराला समाजाने अपवित्र म्हटलं त्याच घरातून पुढे 4 ओजस्वी तेजस्वी संत जन्माला येणार होते. निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई हे 4ही संत महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासाला कायमच बदलून टाकणार होते. आता पुढील भागात आपण पाहणार आहोत समाजाच्या बहिष्काराच्या सावलीत संत ज्ञानेश्वरांचा जन्म कसा झाला, 4ही भावंडाचं बालपण कसं गेलं आणि एका लहान मुलाच्या आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळूनही तो पुढे माऊली कसा बनला. तोपर्यंत रामकृष्ण हरी.